500 कोटी रुपये दरवर्षी मराठी भाषेला मिळणार आहे. रंगनाथ पठारे सर त्याचे अध्यक्ष होते, नरके सर त्या समितीत होते. या दोघांच्याही विद्वत्तेबद्दल मला पूर्ण आदर आहे. पण या दोघांनी जे तयार केलंय ते बाटलीतलं भूत बाटलीच्या बाहेर निघाल्यानंतर ते पुन्हा बाटलीत जायला 25 वर्ष लागणार आहेत. वर्चस्व का वाटतं? उदाहरणार्थ तमिळनाडू सारख्या राज्यामध्ये ते भाषेचं वर्चस्व नाहीये, ते संस्कृतीचं वर्चस्व आहे. ते द्रविड संस्कृतीवरचं आर्य संस्कृतीचं वर्चस्व आहे आणि म्हणून दक्षिणेतल्या राज्यांना ते नको आहे. ज्यांनी भाषाभार प्रांतरचना केली नाही, ज्यांनी नीट स्वरूपाचं भाषा धोरण स्वीकारलं नाही, त्या पाकिस्तानचे 2 तुकडे झाले. गेल्या 10 वर्षामध्ये तमिळनाडूला 1.5 ते 2 कोटी रुपये मिळालेले आहेत. जर तमिळ भाषिकांना 2 कोटी रुपये मिळाले असतील, जे एवढे आग्रही आहेत, तर मराठी लोकांसारख्या आळशी लोकांना 150 रुपये तरी मिळतील का, ह्याच्याबद्दल मला शंका आहे. इथल्या मशिदीमध्ये नोकऱ्या करणारी पोरं मराठी मुसलमान नाही आहेत. म्हणजे मी हे फक्त युपीतनं स्थलांतर झालंय म्हणून तुम्हाला म्हणत नाही. जर नोकऱ्याच बघायच्या असतील भाषेच्या आधारावर मिळणाऱ्या, तर महाराष्ट्रातल्या मशिदीतल्या नोकऱ्या मराठी मुसलमानांना मिळाल्या पाहिजेत. ती ओळख निर्माण होणं शक्य आहे. हे गरजवंत मराठ्यांचं आंदोलन होऊन त्याची वाफ ओसरल्यानंतर हे मला बोलता येत आहे. याचं कारण असं याचं कारण काय आहे की आडनावाने मी आधीच बदनाम आहे. आमच्या आडनावाच्या काही लोकांनी माती खाल्ल्याचे परिणाम इतर लोकांना सोसावे लागतात. आणि दुसरं असं आहे की असं काहीही रॅशनल वाटणारं लिहिलं की त्याच्या खाली लोक पत्ता पाठव तुझा, कुठं राहतोस, आणि मग तुझी आई बहीण, या पद्धतीनं लोक, म्हणजे माझा केला नाही उद्धार, कारण मी काय पद्धतीनं रिस्पॉन्ड करू शकतो लोकांना माहिती आहे. पण जरा दुबळं टार्गेट सापडलं की लोक हे करतात. त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की सगळे देशामधले जे प्रबळ जातींचे लोक आहेत, पटेल आहेत, वक्कलिग लिंगायत आहेत, कामा रेड्डी आहेत, या सगळ्यांकडे राज्य चालवण्याची जबाबदारी होती अशी नाही. त्या राज्याच्या भाषा नियोजनाची पण जबाबदारी होती. त्यांचे राज्य मिळाल्यावर चव्हाण साहेबांचं आपण कौतुक का करतो की चव्हाण साहेबांनी भाषा संचालनालय स्थापन केलं, विश्वकोश निर्मिती मंडळ स्थापन केलं, साहित्य संस्कृती मंडळ स्थापन केलं. हे काँग्रेसवाल्यांना माहीतच नाहीये. म्हणजे काँग्रेसवाल्यांना आपण फक्त आदर्शचा टॉवर बांधला एवढंच माहिती आहे. म्हणजे त्यांना हे माहीत नाही की हे त्यांच्याच माणसांनी केलंय. म्हणजे राज्य मराठी विकास संस्था सुद्धा शरद पवार आणि सुधाकर नाईकांनी स्थापन केली आहे. म्हणजे काँग्रेसेतर पक्षांनी या राज्यामधली, महाराष्ट्रासारख्या ठिकाणी कोणतीही भाषा विकास विषयक यंत्रणा तयार केलेली नाही. त्यांनी तयार केलेली नाही म्हणून त्यांना बोलता येत नाही. आणि काँग्रेसवाल्यांनी आपण केलंय ते महत्वाचं आहे त्यांच्या लक्षात न आल्यामुळे त्यांना बोलता येत नाही. त्यामुळे 60 सालापासून 2010 पर्यंत महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपण भाषाविषयक यंत्रणा आणल्या, पण भाषा विभाग नाही आणला. कर्नाटक सारख्या राज्यामध्ये त्यांनी कन्नड डेव्हलपमेंट अथॉरिटी आणली. तमिळनाडू सारख्या राज्यामध्ये त्यांनी तमिळ व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी आणली. पंजाब सारख्या राज्यामध्ये त्यांनी पटियाळामध्ये पंजाबी युनिव्हर्सिटी आणली. आता ती जी पंजाबी युनिव्हर्सिटी आहे तशा प्रकारची युनिव्हर्सिटी आपल्याकडे रिद्धपूरला आपल्या लोकांनी आता बनवायचं घातलंय. अविनाश आवलगावकरांचं पुनर्वसन त्या निमित्ताने झालेलं आहे. तर हे अविनाश आवलगावकर किंवा हे आता पुण्यातल्या सगळ्या बड्या मंडळींची किती जणांची एकदम नावं घेऊन मूर्तीभंजन करावं हे मला माहित नाही, पण तरी सुचतील तशी घेतो. अविनाश आवलगावकरांना मराठी भाषा विद्यापीठाचं कुलगुरू केलं आहे. गेल्या 4 महिन्यामध्ये 3ऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्रात जे आंदोलन झालं त्याच्याबद्दल अविनाश आवलगावकरांनी तोंड उघडल्याचं तुम्ही पाहिलं आहे का? मग जर महाराष्ट्रातला मराठी भाषा विद्यापीठाचा कुलगुरू मराठी भाषेच्या गळ्याला नख लागत असताना तोंड उघडत नसेल, तर मग त्यांनी सुद्धा उत्तरापंथी गमन करायला काय हरकत आहे? ज्यांना महानुभाव पंथातलं थोडं कळतं त्यांना ते कळेल, बाकीच्यांनी ते रिद्धपुरात जाऊन वाचावं. प्रश्न असा आहे की आपला जो अभिजन वर्ग आहे, महाराष्ट्रातला असेल, कर्नाटकातला असेल, इतर ठिकाणचा असेल, या देशामध्ये गेल्या 5-50 वर्षांच्या मध्ये भाषेच्या बद्दल काय झालंय? ज्याला आपली भाषावार प्रांतरचना झाली त्याला खूप लोक असं म्हणले की भाषावार प्रांतरचना झाली तर या देशाचं बाल्कनायझेशन होईल, देश फुटेल. जर देश फुटायचा असता तर गेल्या 50 वर्षातच फुटला असता. ज्यांनी भाषावार प्रांतरचना केली नाही, ज्यांनी नीट स्वरूपाचं भाषा धोरण स्वीकारलं नाही, त्या पाकिस्तानचे 2 तुकडे झाले.
म्हणजे तुम्ही, आणि हा एवढा काव्यात्म न्याय आहे की जिनांसारखा माणूस ज्याने धर्माचं शक्य तितका वल्गर वापर करून पाकिस्तानची स्थापना केली, त्याच्या पहिल्याच भाषणात त्यांनी असं म्हटलंय की हा देश सगळ्यांचा आहे, हिंदूंचा आहे, मुसलमानांचा आहे, सगळ्यांचा आहे, आपण सगळे सारखे आहोत. म्हणजे हे एका पातळीवर हिटलरने ज्यूंना सांगण्यासारखं आहे की हा देश तुमचा पण आहे. त्यामुळे तुम्ही हे चेक करा, ज्यांना कुणाला जिनांचा इतिहास तपासायचा पहा. पाकिस्तान सरकारने जिनांचं हे भाषण तेव्हा प्रसिद्ध होऊ दिलं नाही. त्यानंतर जिना ढाक्याला गेले आणि ढाका विद्यापीठामध्ये ते असं म्हणले की या देशाची एकच भाषा असेल आणि ती उर्दू आहे. तिथून आंदोलन सुरू झालं बंगाली भाषक मुसलमानांचं आणि 71 साली पाकिस्तानची फाळणी झाली. हे पाकिस्तानने पाहिलं. श्रीलंकेने काय पाहिलं? तमिळ आणि सिंहला यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामुळे त्या देशामध्ये LTTE सारखी संघटना निर्माण झाली आणि अक्षरशः प्रचंड ताकदीनं त्यांच्या सरकारनं प्रभाकरनची ती संघटना मोडून काढली. हे सगळे संघर्ष भाषेतनं उभे राहिले. आपल्या शेजारच्या 2 छोट्या देशांना 2 भाषा मॅनेज करता आल्या नाहीत. भारताला बऱ्या प्रमाणामध्ये 25 भाषा मॅनेज करता आल्या. याचं कारण काय आहे? की याचं कारण असं आहे की आपण भारतातल्या भाषांचा विकेंद्रित स्वायत्त अवकाश तत्वतः मान्य केला. जर हा विकेंद्रित स्वायत्त अवकाश आपण तत्वतः मान्य केला नसता तर 1989 साली कम्युनिझम रशियातलं संपल्यानंतर, ग्लासनोस्ट पेरेस्ट्रोइकाच्या नंतर जसे पत्त्याच्या बंगल्यासारखे सगळे USSR मधले देश बाहेर पडले आणि छोटे छोटे जे देश बाहेर पडले ते भाषेच्या आधारे बाहेर पडले, किंवा युरोप अख्खा भाषेच्या आधारावर उभा आहे. भारताला आपल्या सगळ्या बहुभाषिक बहुसांस्कृतिक अशा प्रकारची ताकद सोबत ठेवून सुद्धा एकत्र कसं राहता आलं? याचं कारण आपण भारतातला स्थानिक पातळीवरचा, राज्य पातळीवरचा, देश पातळीवरचा भाषांमधल्या समन्वय, संवाद आणि संघर्षाचा जो अवकाश आहे तो टप्प्याटप्प्याने आपण निश्चित करत गेलो. आणि हे निश्चित करत असताना तुमच्या असं लक्षात येईल की दरवेळेला सरकारने बरोबर केलंय असं नाही. सरकारने चुका केल्या. उदाहरणार्थ 65 साली लालबहादूर शास्त्रींनी असं जाहीर केलं की यानंतर हिंदी ही या देशाची राष्ट्रभाषा होईल. ती राष्ट्रभाषा होईल असं जाहीर केल्यावर तमिळनाडूमध्ये मोठ्या भाषिक दंगली झाल्या. पोलिसांनी लोकांना गोळ्या घालून मारलं आणि 2015 साली त्या दंगलीचा किंवा त्या सगळ्या हत्याकांडाचा सुवर्ण महोत्सव तमिळनाडूमध्ये त्यांनी साजरा केला. आणि तेव्हा त्यांनी पुन्हा असं सांगितलं की आम्ही हिंदीचं वर्चस्व सहन करणार नाही. आता हे हिंदीचं वर्चस्व हा आपल्या भाषिक प्रश्नांचा एक भाग आहे. लोकांना हिंदीचं वर्चस्व का वाटतं? उदाहरणार्थ तमिळनाडू सारख्या राज्यामध्ये ते भाषेचं वर्चस्व नाहीये, ते संस्कृतीचं वर्चस्व आहे. ते द्रविड संस्कृतीवरचं, आर्य संस्कृतीचं वर्चस्व आहे आणि म्हणून दक्षिणेतल्या राज्यांना ते नको आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याचं काय आहे? आपण सँडविच्ड आहोत. आपल्याला वाटतं की आपण उत्तरेचे मित्र आहोत म्हणून आपण कुणी बोलावलं नाही बोलावलं तरी हिमालयाच्या मदतीला धावून जातो. पण हिमालयाला काही तशी फार काळजी असते असं नाहीये. दक्षिणेतल्या लोकांना काय वाटते? ह्यांची लिपी वेगळी आहे, हे आपल्यासारखे नाहीये. त्यामुळे आपण थोडे अस्थिर मनस्थितीचे समाज आहोत. आपण कधी दक्षिणेशी जोडतो, कधी उत्तरेशी जोडतो. आणि या सगळ्या घोळामध्ये हिंदी भाषेचं काय करायचं हा आपल्या समोरचा पेच आहे, दक्षिणेतल्या राज्यांचा नाहीये. त्यांच्या समोरचा पेच का नाहीये? त्यांच्या लिप्या वेगळ्या आहेत. आपल्या समोरचा पेच काय आहे? आपली आणि हिंदीची लिपी सारखी आहे. त्यामुळे तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सुद्धा जा, म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या नावामध्ये महाराष्ट्र हा एकच मराठी धार्जिणा शब्द आहे, बाकी काही मराठी नाहीये. तुमच्या शहरातली जरी बँक असली तरी एकूण बँकिंग व्यवहाराला ती कलंक आहे असं मला वाटतं, ज्या प्रकारची सेवा किंवा असेवा ते लोकांना देतात. तर या बँकांमध्ये तुम्ही जाऊन पाहिलं तर तिथे ते लिहितात आजचा हिंदी शब्द काय आहे, आज का हिंदी शब्द. आता आज का हिंदी शब्द लिहिण्याची जबाबदारी बँक ऑफ महाराष्ट्राची आहे का? तर नाहीये. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शिकवायचं असेल तर बँकेच्या कर्मचाऱ्याला मराठी शिकवण्याची गरज आहे. पण ते न शिकवता त्या कर्मचाऱ्याला, मग तो बंगाली असेल, मल्याळी असेल, उत्तर भारतीय असेल, त्याच्या सोयीसाठी गावाखेड्यातल्या लोकांनी पण मोडकं तोडकं हिंदी शिकून घेतलं पाहिजे अशा प्रकारची धारणा आपल्याकडे लोकांमध्ये आहे. हे आकाशवाणीत आहे, हे दूरदर्शनमध्ये आहे. तुम्ही कुठेही आकाशवाणी दूरदर्शनमध्ये कुठेही जा, काम करणारे लोक आपले आहेत, पण सगळे वरचे बॉस उत्तर भारत, UP, बिहार आणि या राज्यांमधले आहेत. आता ह्याचा
लोक काय म्हणणार, म्हणजे आपल्याकडे जे फारच विश्वबंधुत्ववादी लोक आहेत त्यांचं काय म्हणणं, मग देशात लोक कुठेही जाऊ शकतात. जाऊ शकतात, देशात लोक कुठेही जाऊ शकतात, पण कुठेही गेल्यावर तिथल्या लोकांची भाषा बोलायची जबाबदारी त्यांची आहे की नाही. म्हणजे तुम्ही अधिकारी असाल, तुम्ही रिक्षावाले असाल, तुम्ही कोणी असाल, म्हणजे आम्ही देशात कुठेही जाऊ, तिथं असलेल्या लोकांवर शिरजोरी करू, त्यांची भाषा बोलणार पण नाही आणि जणू काही आम्ही त्यांचे मालकच आहोत, अशा प्रकारच्या धारणेनं वागू. हे जर एखाद्या स्थानिक समाजानं मान्य केलं तर त्यातनं कृपाशंकर सिंग आणि संजय निरुपम सारखे भामटे निर्माण होतात. हे आमचे मुंबईचे भामटे आहेत. तुमच्या शहरातले काय आहेत तुम्हाला माहिती आहे, ते तुम्ही पाहून घ्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा एक तरी परप्रांतीय भामटा असतो जो गणेशोत्सवाचा पुरस्कर्ता आहे, ज्याचे फोटो तुमच्या शहरामध्ये सुद्धा लागलेले असतील. तर हे तुमचे शोध तुम्ही घ्या. पुण्यातल्या लोकांच्या शोधाचं काम मी करण्याचं कारण नाहीये. आता हा जो प्रश्न आहे हिंदी भाषेचं काय करायचं, हिंदी भाषेवर भारत सरकारकडनं होणारा जो खर्च आहे तो दर वर्षाला काहीशे कोटी रुपयांचा मिनिमम खर्च आहे. आणि आपल्या भारत सरकारची ऑफिशियल लँग्वेज कमिटी आहे, त्या कमिटीवर महाराष्ट्रातले पण खासदार आहेत. आणि महाराष्ट्रातले खासदार जेव्हा असा प्रवास करतात, या कमिट्या काय करतात तुम्हाला माहिती आहे, एका 5 स्टार हॉटेलमधनं दुसऱ्या 5 स्टार हॉटेलमध्ये दारिद्र्य पर्यटनासाठी ते जातात. तर हा जो दारिद्र्य पर्यटनाचा त्यांचा कार्यक्रम आहे, या दारिद्र्य पर्यटनाच्या कार्यक्रमामध्ये भाषिक दारिद्र्य पर्यटनाचा पण भाग आहे. तर ते मग महाराष्ट्रात येतात, इथलं मराठीचं काय स्टेटस आहे वगैरे सगळं बघतात, इतर ठिकाणी जातात, हिंदीचं इतर बघतात. त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांना हे अजून जाणवतच नाहीये की हिंदी ही भाषा मराठी माणसांना आणि त्यांच्या भाषेला विस्थापित करू शकेल. तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरुद्ध गेल्या 4-6 महिन्यामध्ये आम्ही जेव्हा भांडलो त्यावेळेला हा मुद्दा आम्हाला लोकांच्या समोर नेता आला आणि त्यातनं काही गोष्टी होऊ शकल्या. आता हिंदी भाषेचा प्रश्न नाहीये का, हिंदी भाषेचा पण प्रश्न आहे. म्हणजे हिंदीवाल्यांचं कसं झालंय, खूप खाऊन सुस्तावलेला अजगर असतो ना, त्याला स्वतःचा प्रॉब्लेम कळत नाही. हिंदीने खूप भाषा गिळंकृत केल्यामुळे त्यांना जी आर्टिफिशियल सूज आली आहे, त्यामुळे त्यांना वाटतं त्यांचंही बरं चाललंय. आणि आम्ही लोक पण उदाहरणं देताना काय सांगतो, 1970 सालापासून हिंदी ही उत्तर भारतातल्या सर्व न्यायालयांमध्ये राज्य तिथल्या न्याय व्यवहाराची प्राधिकृत भाषा आहे, घटनेच्या कलम 348(2) प्रमाणे. हे सांगायला आम्हाला आवडतं, फॅक्च्युअली हे बरोबर नाहीये. हिंदी ही भाषा उत्तर भारतातल्या कोर्टांमध्ये तितकीच वापरली जाते जितकी मराठी ही भाषा मुंबईतल्या कोर्टांमध्ये वापरली जाते. फरक इतकाच आहे की तिथं त्यांनी कलम 348(2) टेक्निकली मान्य केलंय. आपल्या सरकारला अजून ते पाऊल उचलायला किती शतकं लागतील मला माहिती नाही. हा एवढाच फरक आहे. आता हिंदी भाषेचं काय झालंय, प्रचंड पैसा तिथे लोक देत आहेत. जो प्रश्न मराठीमध्ये लोकांच्या मनामध्ये येतो की मग ती अहिराणी तुमची नाही का, वैदर्भीय बोली तुमची नाही का, आगरी तुमची नाही का, हाच प्रश्न हिंदीमध्ये आहे, हाच प्रश्न गुजरातीमध्ये, हाच प्रश्न कन्नडमध्ये आहे. म्हणजे भाषा आणि बोली यांच्यातला जो संघर्ष आहे त्यात, आणि प्रत्येक बोली बोलणाऱ्या समाजातनं माणसं जसजशी शिकत पुढे गेली तसतसं लोकांचा बोलीचा आग्रह आणि भाषेचा आग्रह याच्यामधला संघर्ष पण होताना दिसतो. प्राध्यापक मंडळी इथं असतील तर मला माफ करा, अनेक प्राध्यापक मंडळींनी आपापले आयुष्य एकेका बोलीवर काढलेली आहेत. बोलीचं भलं झालंय की नाही मला माहित नाही, प्राध्यापकांचं झालंय, ते असोसिएट झालेत, प्रोफेसर झालेत, त्यांची APIची दुकानं लागलीत, गाड्या झाल्यात, फार्म हाऊस झालंय, सगळं झालंय, बोली आहे तिथं आहे. तर हे जे कोणी बोलीचे दुकानदार आहेत त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की मराठी भाषा म्हणजे मराठी भाषा मरेल पण अहिराणी जगेल असं होणार नाही. मराठी भाषा मरायला लागली तर ती अहिराणी समेत मरेल, ती वैदर्भीय समवेत मरेल. कदाचित 4-2 दिवसाचा मागचा पुढचा फरक असेल, पण भाषा मरेल पण तुमच्या बोली मात्र तुम्ही बोलणार आहात. अशा प्रकारचं नॅरेटिव्ह जे तयार करतात असे लोक कवी आहेत, कारण त्यांचा धंदा चालू आहे त्याच्यावर. त्याच्याशिवाय साखर कारखानदार तुम्हाला मंचीय कवितांसाठी बोलवत नाहीत, पण तुमच्या मंचीय कवितांच्या मानधनासाठी आणि रात्रीच्या मटण दारूसाठी भाषेचं वाटोळं करू नका अशी माझी त्यांना विनंती आहे. हे मराठी लोक आहेत, हे गुजराती लोक आहेत, यातले काही दक्षिणायनवाले आहेत, काही उत्तरायणवाले आहेत, सगळे आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे भाषेचा विचार करताना मी कविता म्हणतो म्हणून भाषा टिकणार आहे अशा प्रकारचा समज बाळगणाऱ्या लोकांच्या इगोला पण नीट पंक्चर करण्याची गरज आहे. दुसरे जे लोक आहेत ते काय आहेत की त्यांनी प्रबंधच्या प्रबंध पाडलेले आहेत.
हे जे प्रबंध आहेत ते पुन्हा आपल्याकडच्या ग्रंथालयांमध्ये इतके कोपच्यात आहेत की कुणीही तुमच्या आयुष्यामध्ये ते पाहणार नाहीये. भाषेचा सगळा व्यवहार जर तुम्हाला लोकांच्या पर्यंत न्यायचा असेल तर विचार करणारी माणसं आणि भाषा वापरणारी माणसं यांच्यातलं अंतर कमी झालं पाहिजे. सरकारमधली माणसं आणि भाषा वापरणारी माणसं यांच्यातलं अंतर कमी झालं पाहिजे. आता आपल्याकडे ज्या वेळेला महाराष्ट्र सरकारने पदनाम कोश काढला, तुमच्यापैकी काहींना माहिती असेल, आचार्य अत्रेयांनी त्याला बदनाम कोश असं म्हटलं. आणि अत्रे लिहायला एवढे फटकळ होते की ज्यांनी तो कोश वाचलाही नव्हता ते म्हणले बरोबरच असणार, अत्रे कसं चुकीचं सांगतील. पण माझं म्हणणं तुम्हाला असं आहे, आणि त्या पदनाम कोशाच्या सुरुवातीला तेव्हाच्या भाषा संचालकांची प्रस्तावना आहे, तुम्ही ती पहा. भाषेमध्ये नवे शब्द घडवताना, ते शब्द अंमलात आणताना आणि ते शब्द जीवन व्यवहाराचा भाग करताना, म्हणजे अत्र्यांचं संयुक्त महाराष्ट्राचं काम प्रचंड मोठं आहे हे मान्य करून सुद्धा अत्र्यांसारख्या माणसाने एका सैल आणि बेजबाबदार रिमार्कमुळे काही माणसांनी काही वर्ष खपून केलेलं जे काम आहे ते मराठी समाजाला पिंक टाकायच्या उपयोगी पडलं, हे पण आपण नाकारता कामा नये. आज महाराष्ट्र सरकारचे 60-70 कोश आहेत, ते अपुरे आहेत का? अपुरे आहेत. ते अपुरे का आहेत? कारण सरकारमध्ये जी माणसं समित्यांवर जातात, मी महाराष्ट्राची उदाहरणं तुम्हाला का देतो, तुम्ही म्हणाल की भारतातला भाषेचा प्रश्न आहे आणि काही उदाहरणं तू महाराष्ट्राची देतोयस, तर मी तुम्हाला ऑफिशियल लँग्वेज कमिटी भारताची पण उदाहरणं देतो आणि महाराष्ट्राची यासाठी देतो की महाराष्ट्र हे भाषिक दुर्लक्षाचं टेम्पलेट आहे. म्हणजे एकदा तुम्हाला कळलं की इथे काय पद्धतीने माती खाल्ली जाते, तर तुम्हाला भारतात इतर राज्यांमध्ये काय पद्धतीने माती खाल्ली जाते याचा एक 80-90% नीट अंदाज येईल. आता आपल्याकडे जेव्हा समित्या बनतात तेव्हा त्या समित्यांमध्ये काम करणारी जी माणसं आहेत, त्या काम करणाऱ्या माणसांचं एक्सपर्टीज नीट वापरलं जाणं, त्यासाठी क्राऊडमधनं, समाजामधनं नवे शब्द, नवी परिभाषा घेणं आणि ही सगळी प्रक्रिया ट्रान्सपरंट, अत्यंत पारदर्शक आणि उत्तरदायी करणं, हे जर आपण केलं नाही तर तुम्हाला भाषेची परिभाषा कुठल्याही विषयातली विकसित करता येत नाही. भारत सरकार ज्या प्रकारे परिभाषा निर्मितीचे काही नियम घालून देतं त्यामध्ये अनेकदा शब्दांची मूळ रूपं संस्कृतमधली असतील आणि मग ती भारतातल्या इतर भाषांमध्ये वापरून एक प्रकारची समरूपता त्यातनं निर्माण होईल, म्हणजे देशभरातला व्यवहार हा सोपा होईल, अशा प्रकारची राज्यकर्त्यांची, प्रशासकांची धारणा आहे. मी तुम्हाला 1-2 शब्द सांगतो. आपल्याकडे फाईलला सरकारी भाषेमध्ये नसती असं म्हणतात, लॅप्स होण्याला व्यपगत होणं असं म्हणतात. आता व्यपगत हा शब्द ऐकल्यावर लोकांना एकदम संताप येतो, झीट येते, हा काय फालतू शब्द आहे. पण तुम्ही मला सांगा, लॅप्स हा तरी काय शब्द आहे? म्हणजे लॅप्स हा असा एकदम पटकन उठल्या उठल्या रुळणारा शब्द आहे का? लॅप्स हा शब्द व्यपगत या शब्दाच्या पेक्षा 100 वेळा जास्त वापरला गेलाय, म्हणून लोकांना तो अधिक आपलासा वाटतो. म्हणजे व्यपगत हा योग्यच शब्द आहे असं मी आग्रह धरत नाही. मी असं म्हणतो की सरकारने जेव्हा भाषेचं काहीतरी करावं अशी समाज म्हणून आपण अपेक्षा बाळगतो, तेव्हा सरकारनं, कुठल्याही सरकारनं, काँग्रेसचं असेल, भाजपचं असेल, त्यांनी उचललेली 2 पावलं आणि समाजाकडनं निघणारं 1 पाऊल, याच्या मधला जो गॅप आहे तो भरण्याची जबाबदारी गांधी भवन असेल, मराठी अभ्यास केंद्र असेल, यांच्यासारख्या मधल्या नागरी समाजातल्या लोकांची आहे. आपलं काय होतं, सरकार म्हणतं आम्ही करतोय, लोक ऐकतच नाहीत. लोक म्हणतात सरकारला अक्कलच नाही. ह्याच्यात आपण 65 वर्ष काढलीत आपली. इतर राज्यांमध्ये हेच करत लोकांनी 70 आणि 75 वर्ष काढली. आता राज्य पुनर्रचना साधारणपणे 70-75 साली आपल्याकडे एक टप्पा संपला. नंतर 2002 साली आपल्याकडं 3 नवी राज्य निर्माण केली भारतीय जनता पक्षाच्या तेव्हाच्या सरकारनं, झारखंड, छत्तीसगड आणि उत्तराखंड. आता ही पहिली राज्य आहेत देशातली जी भाषेच्या आधारावर निर्माण झालेली नाहीत. किंबहुना त्या 2 राज्यांची, मूळ राज्याची आणि नव्या राज्याची भाषा एक असून सुद्धा राज्य वेगळी झालेली आहेत. हे बाबासाहेबांनी 56 सालाच्या अगोदर म्हटलेलं आहे. बाबासाहेबांनी तेव्हा असं म्हटलं होतं की एका भाषेचं राज्य करावं, बरोबर आहे, पण एका भाषेचं एकच राज्य कशाला करायला पाहिजे? एका भाषेची 4 राज्य पण करता येणं शक्य आहे. तसं उत्तराखंडमध्ये झालंय. मायावतींच्या काळामध्ये त्यांनी जो एक प्रस्ताव मांडला होता त्यानुसार आणखी 5 राज्य उत्तर प्रदेशमधून निर्माण होण्याची त्यांची अपेक्षा होती. पण मायावतींचं राजकारण गेल्या 10 वर्षामध्ये
मोस्टली ईडीच्या भीतीमुळे 12च्या भावात गेलेले असल्यामुळे त्यांनी बाबासाहेब आणि गौतम बुद्ध दोघांनाही सोडून दिलेलं आहे. त्यामुळे युपीला तर स्वाभाविकपणे सोडलेलं आहे. त्यामुळे आत्ता प्रश्न असा आहे की उत्तर प्रदेश, झारखंड आणि मध्य प्रदेशाचे भाग झाले, त्यानंतर आंदोलन होऊन सीमांध्रचे 2 भाग होऊन तेलंगण निर्माण झाला. आपण आणि आंध्र यांच्यात साम्य काय आहे? आपल्या ह्या दोनही राज्यांच्या बाबतीमध्ये विदर्भ वेगळा असावा असं राज्य पुनर्रचना आयोगाने सुचवलं होतं आणि तेलंगणचं वेगळं राज्य असावं असंही सुचवलं होतं. पण आपण त्यावेळेला 53 साली नागपूर करार केला आणि हे सगळे प्रांत सोबत राहतील असा प्रयत्न केला. जसा आपण प्रयत्न केला तसा आंध्रच्या लोकांनी त्यावेळेला जेंटलमन्स ॲग्रीमेंट करून हे सगळे लोक एकत्र राहतील. तुम्ही लक्षात घ्या, त्यांनी केलेल्या ॲग्रीमेंटला पण त्यांनी जेंटलमन्स ॲग्रीमेंट म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणीही जेंटल वुमन तुम्हाला दिसत नाही. म्हणजे तेव्हाचं भाषिक राजकारण सुद्धा पुरुषांनी केलेलं भाषिक राजकारण आहे. शिवसेनेचं जे स्थानिकतावादी राजकारण आहे ना, त्याला सुद्धा इंग्रजीमध्ये सन्स ऑफ द सॉइल, भूमिपुत्रांचं राजकारण आहे. त्याला लोक बोलताना भूमिकन्यांचं राजकारण असं म्हणत नाही. म्हणजे हे शिवसेनेला कळलं नाही, शिवसेनेच्या क्रिटिक्सला कळलं नाही की आपल्याला भाषेचं राजकारण, म्हणजे भाषा हा शब्द स्त्रीलिंगी आहे, पण भाषेचं राजकारण करण्याची जबाबदारी मात्र आपण पूर्णतः पुरुषांवर सोपवली आणि म्हणून भाषेचं महाराष्ट्रातलं आणि देशातलं राजकारण हिंस्त्र झालेलं आहे. याचा अर्थ बायका फार शांततावादी आहेत असं माझं म्हणणं नाही, पण बायकांना सुद्धा अनुभव घेता आला पाहिजे, त्यांना सुद्धा आपल्यातली हिंसा बाहेर काढता आली पाहिजे. तशा प्रकारची सोय सन्स ऑफ द सॉइलच्या नॅरेटिव्हमध्ये नाही. म्हणजे त्यातला विनोदाचा भाग सोडा, पण आपण आता कुणीही चेअरमन म्हणत नाही, चेअरवुमन म्हणत नाही, आपण चेअरपर्सन अशी जेंडर न्यूट्रल टर्म आपण वापरतो. आता भाषेचं जे राजकारण आहे ते अगदी आत्तापर्यंत पुरुष केंद्री, पितृसत्ताक अशा प्रकारच्या धारणेचं का होतं? कारण आवाज उठवणं, रस्त्यावर येणं, आंदोलनं करणं, दमदाटी करणं, दुकानांच्या पाट्या अमुक भाषेत नसतील तर त्याला डांबर फासणं, एखादा माणूस तुमच्या भाषेत बोलला नाही तर त्याच्या कानाखाली वाजवणं, ही सगळी आपल्याकडची पुरुषी कृतीची लक्षणं आहेत. असं तुम्हाला फार कमी वेळेला दिसेल की आपली भाषा समोरची व्यक्ती बोललेली नाही म्हणून बाईने थोबाडीत मारलेली आहे. म्हणजे याचा अर्थ बायकांनी मारलेली नाही किंवा मारू नये ह्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण माझं त्याच्याबद्दलचं युक्तिवाद असा आहे की आपण भाषेच्या प्रश्नाकडे पाहत असताना खूपदा असं घडलं स्वतंत्र भारतामध्ये की आपण तुकड्याने भाषेच्या प्रश्नाकडे पाहिलं आणि आपण भारतात ऑफिशियल लँग्वेजचा विभाग केला. एक मुद्दा जो गेल्या 10-15 वर्षामध्ये आलाय, काँग्रेसवाल्यांचं ते मूळ पाप आहे, भाजपवाल्यांनी त्याला कळसाप्रत नेलेलं आहे, ते भाषांना अभिजाततेचा दर्जा देणं हे आहे. मला माहिती आहे की 1 वर्षांच्या पूर्वी मराठी भाषेला जेव्हा अभिजाततेचा दर्जा मिळाला तेव्हा कोट्यवधी लोकांचे व्हॉट्सअप स्टेटस भरून गेले होते, लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी म्हणून. ज्यांनी आपल्या मुलांना कधी मराठी माध्यमात घातलं नाही, ज्यांनी बाप जन्मात मराठी पुस्तकं वाचली नाहीत, जे आपल्या घरामधल्या मुलांशी सुद्धा त्यांनी इंग्लिश गाणी म्हणावीत म्हणून सातत्याने आग्रह करतात, अशा सर्व आडनावाने मराठी राहिलेल्या लोकांना सुद्धा प्रचंड भरतं आलं मराठीचं आणि सुरेश भट जिथं कुठं असतील तिथं ते उचक्या लागून बेजार झालेले असतील. त्यामुळे अभिजात मराठीचा दर्जा मिळाल्यामुळे आता काय राहिलाच नाही प्रश्न असं आपलं झालंय. हा प्रॉब्लेम तमिळनाडूपासून सुरू झालाय. तमिळनाडूने 2004च्या UPAच्या ॲग्रीमेंटमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये घातलेला मुद्दा होता की तमिळला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणं ही तेव्हाच्या UPA सरकारची जबाबदारी. त्यांनी ते केलं. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड या भाषांचं झालं, संस्कृतचं झालं आणि हे झाल्याच्या नंतर मग मध्ये बराच गॅप पडला. ओडियाला मिळालं आणि मग मध्ये 10 वर्षांचा गॅप पडला आणि मग ज्या वेळेला 2024च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आपल्या नॉन बायोलॉजिकल माणसाच्या लक्षात आलं की आता महाराष्ट्र जिंकणं हे काहीतरी चमत्कार केल्याशिवाय शक्य नाही, तेव्हा अचानक त्यांनी जसा एखादा राजा त्याला मूल झालंय असं सांगितल्यावर कंठा काढून फेकून देतो तसा अभिजात मराठीचा कंठा त्यांनी मराठी लोकांच्या अंगावर फेकून दिला आणि मग मराठी लोक हे असे एकदम मोक्षाप्रत पोचले त्यावेळेला. आणि काँग्रेसपासून MIM पर्यंत सगळ्या लोकांनी अभिजात मराठीच्या बद्दल कौतुक केलं आणि तुमच्याकडच्या पुण्यातल्याच लोकांनी मराठी लोकांना ह्या चुकीच्या दिशेनं नेलेलं आहे की 500 कोटी रुपये दरवर्षी
मराठी भाषेला मिळणार आहे. रंगनाथ पठारे सर त्याचे अध्यक्ष होते, नरके सर त्या समितीत होते. या दोघांच्याही विद्वत्तेबद्दल मला पूर्ण आदर आहे. पण या दोघांनी जे तयार केलंय ते बाटलीतलं भूत बाटलीच्या बाहेर निघाल्यानंतर ते पुन्हा बाटलीत जायला 25 वर्ष लागणार आहेत. 500 कोटी रुपये मराठीला मिळतील असं सांगण्यात आलं. तुम्ही भारत सरकारची वेबसाईट चेक करा. तुमच्यापैकी जे जास्त उत्सुक आणि मेहनती असतील त्यांना तो डेटा मी पण देतो. गेल्या 10 वर्षामध्ये तमिळनाडूला 1.5 ते 2 कोटी रुपये मिळालेले आहेत. जर तमिळ भाषिकांना 2 कोटी रुपये मिळाले असतील, जे एवढे आग्रही आहेत, तर मराठी लोकांसारख्या आळशी लोकांना 150 रुपये तरी मिळतील का, ह्याच्याबद्दल मला शंका आहे. पण तरी सुद्धा आपल्या मंत्र्यांनी सांगितलंय आणि आता आपला इतका प्रचंड विकास झालाय मराठी भाषेचा की आयर्लंडमध्ये आणि इंग्लंडमध्ये सुद्धा मराठी भाषेची केंद्र आपण काढली आहेत. म्हणजे असं होईल इव्हेंच्युअली की महाराष्ट्रातनं मराठी पूर्ण नामशेष होईल आणि ती आयर्लंड, इंग्लंड, टांझानिया, मोझांबिक अशाच प्रकारच्या देशांमध्ये उरेल. आणि मग आपण जे लोक आहोत हे आपण मराठी डायस्पोरा होऊ आणि ते मूळचे मराठी लोक होतील. तसं झालं की मग आपली गाथा पूर्ण होईल. हे जे मराठीचं घडतंय ते सगळ्याच भाषांचं घडतंय, लक्षात ठेवा. सगळे तमिळ लोक पण जे तिकडं आहेत त्या लोकांच्या दृष्टीनं सुद्धा भाषेवर प्रेम करणं म्हणजे काय, ते मुंडू बांधायचं आणि आपल्या सणाचं काम करायचं. म्हणजे आता काय प्रकारचे भाषा बोलणारे लोक आपल्याकडे निर्माण झालेत शहरांमध्ये, गावांमध्ये, या देशामध्ये आणि इतरत्र सुद्धा. म्हणजे मराठी लोकांचं म्हणणं असं आहे, ढोल वाजवला की आम्ही मराठी आहोत. आम्ही नऊवारी नेसली, मग ती ऑलरेडी स्टिच करून आणलेली असली ती बरोबर आहे ना, हां, तर ते सोपं पडतं. म्हणजे पॅन्ट घातल्यासारखं तुम्हाला घालता येतं. हां हां, तर तुम्ही असं म्हणाल की मग हे पुरुषांनी पण करून बघावं, तर बघावं. जे हौशी लोक इथं जास्त असतील त्यांनी बघावं. तर असं केलं की तुमच्या भाषेचा विकास होईल. पुरणपोळी खाल्ली की भाषेचा विकास होईल. उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांबद्दल चिकित्सक चर्चा महिनोन्महिने केली की भाषेचा विकास होईल. तर हे भाषेचं सांस्कृतिक अंग आहे, महत्वाचं अंग आहे. पण तुमच्या घरामध्ये मुलं मराठी शाळेतच जाणार नाहीत. तुमच्या घरामध्ये, ज्याला डॉक्टर प्रकाश परब इंटरजनरेशनल लँग्वेज ट्रान्सफर म्हणतात, एका पिढीमधनं दुसऱ्या पिढीमध्ये भाषा जाणारच नसेल, तर तुम्ही अंतिमतः आडनावाचे मराठी राहाल. असे आडनावाचे मराठी, आडनावाचे गुजराती, आडनावाचे तमिळ मी विद्यापीठामध्ये शिकवतो. अनेक भाषक मुलं माझ्यासमोर येतात ज्यांना त्यांची मातृभाषा 4-2 वाक्यांच्या पलीकडे बोलता येत नाही. आणि अनेक पालकांनी एकेकाळी असं म्हटलंय, ज्यावेळेला त्यांनी इंग्रजी माध्यम निवडलं आपापल्या मुलांसाठी देशभरामध्ये, तेव्हा लोक म्हणले मग काय प्रॉब्लेम आहे, आमची मुलं इंग्लिश मिडियमच्या शाळेत जातील, आमच्या भाषेमध्ये मात्र आम्ही घरी बोलणार आहोत त्यांच्याशी. आता 15 ऑगस्टला आमच्या सोसायटीमध्ये मी झेंडावंदनाच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो आणि तिथे लहान मुलांनी देशप्रेमाची भाषणं केली. सगळी भाषणे इंग्लिशमध्ये होती. त्यांचे आजी आजोबा आपला नातू किंवा नात काहीतरी म्हणते आहे म्हणून टाळ्या वाजवत होते. हे इतकं ॲब्सर्ड आहे, थिएटर ऑफ द ॲब्सर्ड सारखं आहे. तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की आजी आजोबांनी जर इंग्रजीतलीच भाषणं ऐकायची असतील तर मग ब्रिटिशांच्या काळातला कार्यक्रम काय वाईट होता. तेव्हा किमान आपण त्यांच्या भाषेत नीट तरी बोलत होतो. आणि आता आपण ह्याला स्वातंत्र्य दिन म्हणतो. ज्यांनी वसाहतीचं राज्य सोडलं त्यांच्या भाषेत बोलणं हेच जर स्वातंत्र्याचा अन्वयार्थ सांगणार असेल तर ते लाजिरवाण आहे. आत्ताच्या पुढचा आपला जो प्रश्न आहे, मी 2 मुद्दे सांगतो आणि थांबतो. मराठी समाजासमोर, भारतातल्या अहिंदी समाजांच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे स्थलांतराचा. किती लोकांनी इथे पुण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परप्रांतीयांची संख्या वाढते आहे. हिंदूंमध्ये वाढते, मुसलमानांमध्ये वाढते आहे. मुसलमानांमधली जी संख्या वाढते आहे ती उत्तर भारतातल्या पायघोळ झगे घालणाऱ्या वहाबी आणि देवबंदी मुसलमानांची वाढते आहे. आणि त्यामुळे इथल्या मशिदीमध्ये नोकऱ्या करणारी पोरं मराठी मुसलमान नाही आहेत. म्हणजे मी हे फक्त युपीतनं स्थलांतर झालंय म्हणून तुम्हाला म्हणत नाही. जर नोकऱ्याच बघायच्या असतील भाषेच्या आधारावर मिळणाऱ्या, तर महाराष्ट्रातल्या मशिदीतल्या नोकऱ्या मराठी मुसलमानांना मिळाल्या पाहिजेत. तुम्ही मुंबादेवीला जा, ते तुमच्या अंगचटीला येणारे जे सगळे उत्तर भारतीय पंडे आहेत ते ॲक्च्युली एखाद्या ट्रेनमध्ये बसून माघारी पाठवले पाहिजेत आणि ते रोजगार इथल्या मराठी पोरांना उपलब्ध करून दिले पाहिजेत. म्हणजे भाषेचा धर्माला जिथे छेद जातो आहे तिथे काय होतंय, मराठी माणूस गंगा आरतीचं कोऑर्डिनेशन करायला जाऊ शकत नाहीये,
पण गंगा आरती करणारे लोक पार्ट टाइम इकडे येऊन गणपतीच्या पण आरत्या करतायत आणि इथल्या पण लोकांचा रोजगार घेत आहेत. जोपर्यंत इथल्या लोकांच्या डोळ्यावर हिंदी हिंदू हिंदुस्तानची भूल आहे आणि जोपर्यंत मुसलमानांना ठोकून काढल्याशिवाय रात्री झोप येणार नाही असं लोकांना वाटतंय, तोपर्यंत हा बिंडोकपणा चालणार आहे. त्यामुळे मराठी समाजाचं मोठ्या प्रमाणावर अघोषित हिंदीकरण, अघोषित हिंदूकरण होतंय. हे आपलं होतंय, हे पंजाबचं होतंय, हे आसामचं होतंय, हे बंगालचं होतंय, हे कानडी लोक बोंबलतायत त्यांचं होतंय, हे देशातल्या सर्व राज्यांमध्ये होतंय. आणि म्हणून दोन प्रकारच्या सांस्कृतिक आणि इतर ताकदींच्या बद्दल आपण विचार केला पाहिजे. इंग्रजी भाषेतनं येणारं जे सांस्कृतिक जागतिकीकरण आहे, सपाटीकरण आहे आणि त्यातनं आपल्या भाषांचा होणारं परिघीकरण जे आहे, या परिघीकरणाचा एक विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि दुसरं, हिंदी भाषेच्या पोटातनं येणारा जो देशांतर्गत वसाहतवाद आहे, त्या देशांतर्गत वसाहतवादाच्या बद्दल देखील विचार केला पाहिजे, कारण त्यामुळे आपल्या भाषा चेचल्या जाणार आहेत. तुम्ही असं सांगितल्यावर आपल्याकडे लोक लगेच म्हणतात आमचं काही हिंदीवर राग नाही, आम्ही गुलजार वाचतो, आम्ही जावेद अख्तर वाचतो. वाचा. तुमच्या खाजगी आवडीनिवडी आणि राज्य व्यवस्थेची धोरणं याच्यामध्ये फरक करायला शिका. कोणीही तुम्हाला विचारायला येत नाही की तुमचं हिंदीवर प्रेम आहे का नाहीये. आणि युपी बिहारमध्ये जाऊन कुसुमाग्रजांवर कोणाचं प्रेम आहे, नेमाड्यांच्या कादंबऱ्या कुणी वाचल्यात, असे प्रश्न जरा लोकांना आदनमधनं विचारा. आणि ज्या ताकदीनं आपण हिंदी भाषा शिकायला घेतो आहोत, त्याच्या 1% ताकदीनं तरी गेल्या 60 वर्षामध्ये उत्तर भारतातले लोक मराठी शिकलेले आहेत का? जर ते मराठी शिकले असते तर पुण्यासारख्या शहरात सुद्धा रिक्षावाल्याशी हिंदीत बोलण्याची वेळ लोकांवर आली नसती. मुंबईत तर ती आलेलीच आहे. मुंबईतल्या रिक्षावाल्यांना तर ते आम्हाला रिक्षात बसवतात ही पहिली मेहरबानी करतात असं वाटतं, आणि हिंदीत बोलून आम्हाला ते गाईड करतात ही दुसरी मेहरबानी आहे, आणि मराठीचा आग्रह धरूनही रिक्षातनं फेकून देत नाहीत ही त्यांची तिसरी मेहरबानी आहे. ज्या दिशेनं आम्ही आज जातोय, उद्या तुम्ही त्याच दिशेनं जाणार आहात. त्यामुळे आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात. कारण काही बाबतीत आम्ही तुमचं अनुकरण करतो, काही वाईट बाबतीत तुम्ही आमचं अनुकरण करता. त्यामुळे आणि पुण्याला आपण महाराष्ट्राला नेव्हिगेट करणारा प्रदेश असं म्हणतो, तसं जर आपण खरंच राहिलो असू तर हे महाराष्ट्राच्या अंगाने विचार करूया. आणि भारतीय भाषांच्या बाबतीमध्ये सरतेशेवटी मी तुम्हाला सांगतो की आजच्या घडीला तुम्ही युनेस्कोचे रिपोर्ट पहा. प्रकाश परब सरांनी त्यांच्या काही व्याख्यानांमध्ये युनेस्कोच्या रिपोर्टनुसार भारतीय भाषांचं काय होणार आहे याच्याबद्दल बरंच तपशिलात सांगितलेलं आहे. आपली भाषा जर पोटाची झाली नाही, रोजगाराची झाली नाही, ज्ञानाची झाली नाही आणि साहित्येतर ज्ञानव्यवहाराची झाली नाही, तर आपल्या भाषा फक्त इतिहासाच्या भाषा राहतील. मग आपली भाषा सातवाहनाच्या काळापासून आहे का, चक्रधरांच्या आहे का, ज्ञानेश्वर तुकारामांच्या आहे, हे मॅटर करत नाही. भाषेचा इतिहास किती मोठा आहे याच्यापेक्षा भाषेला भविष्य आहे का नाही हा या नंतरच्या काळातला कळीचा प्रश्न आहे. आणि यासाठी भारतभरातले लोक कॅम्पेन फॉर लँग्वेज इक्वॉलिटी अँड राईट्स यासारख्या अनेक उपक्रमांच्या मार्फत लोक एकत्र काम करतात. आणि मला असं वाटतं की हे जे गांधी शिबिर आहे, या शिबिरामध्ये भारतीय भाषांच्याबद्दल बोलायला मिळणं ही मला अनवर्थक गोष्ट यासाठी वाटते की संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधींच्या इतका भारतीय भाषांवर प्रेम करणारा दुसरा माणूस नव्हता. म्हणजे नेहरू हे फारच मोठे गृहस्थ होते, पण त्यांचं इंग्रजीबद्दलचं प्रेम हे त्यांच्या भारतीय भाषांवरच्या प्रेमावर मात करणारं होतं. हे आता नाकारायला काही हरकत नाही, हे स्वीकारायला काही हरकत नाही. आणि नेहरूंवर अशी टीका केली म्हणून आपण मोदी शेठच्या गँगमध्ये जातो असंही समजण्याचं कारण नाही, कारण त्यांची टीका वास्तवाला धरून नाही आहे. आपण जे म्हणतोय ते वास्तवाला धरून आहे. त्यामुळे गांधी ह्या बाबतीमध्ये आपल्याला दिशा देऊ शकतात, पण गांधी दिशा देऊ शकतात याच्याबद्दल 100 माणसांना वाटण्यापेक्षा 10,000 आणि 10 लाख लोकांना वाटण्यासारखा काहीतरी प्रवाह निर्माण होण्याची गरज आहे. या बाबतीमध्ये आपण एकत्रितपणे काहीतरी काम करूया असं मी सुचवतो. आणि आपण सगळ्यांनी 1 तासापेक्षा जास्त वेळ मला शांतपणाने ऐकून घेतलं. मी आपला मनपूर्वक आभारी आहे.